नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सध्या भारतामध्ये उत्तर भारतामध्ये खास करून हिंदू मुस्लिम दंगल सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। संभलमध्ये हिंदू मुस्लिम दंगे झाले, 5 लोकांचा मृत्यू झाला आणि आता राजस्थानमध्ये अजमेर शरीफ या दर्ग्याचं उत्खनन करून त्या दर्ग्याच्या खाली नेमकं काय आहे हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि कोर्टानेच तसा आदेश दिलेला आहे। त्याच्यामुळे आता त्या ठिकाणी सुद्धा हिंदू मुस्लिम टेन्शन वाढलेलं आहे आणि हे सगळं टेन्शन वाढलेलं असताना आता एक नवीन टेन्शन जे बाहेर आलेलं आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं। प्रकाश आंबेडकर असं म्हणतात, मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे करत सौहार्द बिघडवण्याचं षडयंत्र सुरू आहे। षडयंत्र बरोबर शब्द आहे हा, मी तुम्हाला नंतर सांगेल काय षडयंत्र आहे। परंतु स्तूप व बौद्ध प्रार्थना स्थळावर बांधलेली हिंदूंची मंदिरं हटवावीत अशी बौद्ध धर्मीयांनी चळवळ सुरू केली तर काय होईल? तुमच्या लक्षात आलं काय म्हणतायत ते असं म्हणतायत की बौद्ध स्तूप आणि बौद्ध आधीची जी मंदिरं विहार होती या ठिकाणी अनेक बौद्ध मूर्त्यांचं हिंदूकरण केलं गेलेलं आहे। त्याला शेंदूर लावून, कपडे घालून, टिका लावून हा कुठला तरी हिंदू देव आहे अशा प्रकारे अनेक बौद्ध मंदिरांचं जे आहे ते कन्वर्जन झालेलं आहे। हे म्हणजे ही फॅक्ट आहे। तर ते असं म्हणतात की अशी जर का बौद्ध धर्मीयांनी चळवळ सुरू केली तर मग नेमकं काय होईल? आणि मला असं वाटतं की असं जर बौद्ध धर्मीयांनी चळवळ सुरू केली, तिकडे जैन धर्मीयांनी अजून काहीतरी नवीन सुरू केलं आणि पारशांनी अजून काहीतरी सुरू केलं ना, तर या भारतामध्ये खरोखर अराजक माजेल। ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये। हे बघा मित्रमैत्रिणींनो, आता कुठल्या मस्जिदीच्या खाली कुठलं मंदिर आहे हा प्रश्न आत्ताचा महत्त्वाचा नाहीच आहे। मलाही आठवतं 10 वर्षापूर्वी मी असं एक पुस्तक वाचलं होतं, जेव्हा की मी हिंदुत्ववादी विचाराने पूर्ण ग्रसित झालेली होती। मला तो विचार बरोबर वाटत होता। तेव्हा माझ्या हातात एक पुस्तक आलं। त्या पुस्तकामध्ये कोणत्या मस्जिदीच्या खाली कुठले मंदिर आहेत हे सगळं सांगितलेलं होतं। त्याच्यामध्ये हेही सांगितलं होतं की ही मस्जिद आहे, त्याच्या खाली काय म्हणूया महादेवाची पिंड आहे, अजून कुठलं तरी ताजमहल आहे, त्या ताजमहलमध्ये म्हणे महादेवाची पिंड आहे, असं सगळं होतं। ते पुस्तक वाचल्याच्या नंतर मला सुद्धा हिंदू म्हणून माझं रक्त खवळलं होतं। मला असं वाटलं होतं बापरे, हे काय आहे? असं कसं मुसलमानांनी केलं? हिंदू धर्मीयांची मंदिरं त्याच्यावर त्यांनी आपल्या मस्जिद कशा काय बांधल्या? असं वाटणं खूपच स्वाभाविक आहे। त्याच्यानंतर काही वर्षानंतर मी तुम्हाला सांगते 7-8 वर्षानंतर माझ्या हातात एक नवीन पुस्तक पडलं आणि या पुस्तकामध्ये जे काही पुरावे दिलेले होते ते पुरावे असे होते की आज अस्तित्वात असलेली अनेक हिंदू मंदिरं आहेत की जी आधीची बौद्ध मंदिरं होती त्या ठिकाणी तुम्हाला दिसताना वाटतोय की महादेव ध्यान करतोय, मात्र ते म्हणतात की महादेव ध्यान नाही करते, हा बुद्ध आहे जो ध्यान करतोय। त्यामुळे बुद्ध मंदिराला हिंदूकरण केले गेलेलं आहे असंही पुस्तक माझ्या हातात आलं आणि तेव्हा सुद्धा मला शॉक बसला। मला असं वाटलं हे काय आहे? आणि नंतर कळत गेलं की असं अनेक बाबतीत झालेलं आहे। 1-2 व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये परवाच्या दिवशी खूप व्हिडिओ व्हायरल होत होता, ज्याच्यामध्ये सगळ्या बुद्ध मूर्ती आहेत। मंदिराचा पुजारी सुद्धा म्हणतोय की हा ह्या बुद्ध मूर्तीच आहेत, पण आम्ही त्यांना पांडव मानतो। मग त्यांनी सगळे नावं सांगितली, ही कुंती आहे, हे आहे आणि माता कुंती है, हाँ जी, ये नकुल है, ये सहदेव है, ये बीच में धर्मराज युधिष्ठिर है, ये भीमसेन है, ये अर्जुन जी है। अर्जुन जी इस सबको लेकिन देखने में तो हमें बुद्ध जैसा लग रहा है। सब बुद्ध है, लेकिन वो का मान करके पांडवों की पूजा करते हैं। ते बुद्धच आहेत। तर हे असंही झालेलं आहे। माझा मुद्दा काय आहे माहिती आहे का? या सगळ्या भांडणामध्ये आता आपण पडायला नाही पाहिजे। बौद्ध मंदिरावर हिंदूंनी आपल्या देवाचं आरोपण केलं असेल किंवा मग हिंदू धर्मांवर, हिंदू मंदिरांवर मुस्लिमांनी मस्जिदा बांधल्या असतील, ते ज्या लोकांनी केलं ते सगळे चुकीचेच होते। जर असं झालेलं असेल तर, असं जर का निश्चितपणे कोणी केलेलं असेल मुद्दामून का बाबा इथं हिंदू मंदिर आहे मस्जिदच बांधूया किंवा इथं बुद्धांची मूर्ती आहे चला आपण याला भगवं करूया, असं ज्या लोकांनी म्हणून केलं असेल ना, त्यांनी खूप चुकीचीच गोष्ट केलेली आहे। पण आता हे नाही झालं पाहिजे, कारण आपल्याकडे एक ॲक्ट आहे, कायदा आहे, प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट। तो कायदा असं सांगतो की 15 ऑगस्ट 1947ला ज्या दिवशीपासून भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी या भारतामध्ये समजा एखाद्या ठिकाणी मस्जिद असेल, तिला मस्जिदच राहू द्या,
मंदिर असेल मंदिरच राहू द्या, भले बुद्धाचं त्यांनी हिंदूकरण केलेलं ते राहू द्या, जी जी प्रार्थना स्थळं होती वेगवेगळ्या कुठल्याही धर्माची ती जशी आहे तशीच राहावी, त्याची स्थिती स्टेटस्को जैसे थे राहू द्या, त्याच्यामध्ये कुठले बदल करू नका, आता भांडू नका. आता आपल्याला देश म्हणून देशाची प्रगती करायची आहे, इथल्या लोकांना शिक्षण द्यायचं आहे, आरोग्य, उद्योग, अनेक गोष्टी होत्या भारत स्वतंत्र झाला तेव्हा, याच्यावर भर द्यावा म्हणून हा कायदा आला होता. हा कायदा आल्याच्या नंतर मधल्या काळामध्ये तर वातावरण खूप शांत होतं, नंतर ते बाबरी मस्जिद पाडलं ते झालं. आणि आता हे जे काही संभलमध्ये काल परवा झालं, 5 लोकांचा जीव गेला, त्या ठिकाणी म्हणे ती जी मस्जिद होती शाही जामा मस्जिद, त्या मस्जिदीच्या खाली मंदिर आहे आणि त्या मंदिराचं जे आहे ते त्यांनी इन्व्हेस्टिगेशन उत्खनन करायला म्हणजे मस्जिदीच्या खालचं उत्खनन करायला परवानगी दिली आणि त्यामुळे लोक मग उत्खनन करायला लागले आणि त्या ठिकाणी भांडणं वाढले. मुस्लिमांना वाटलं की आमच्या मस्जिदीच्या खाली कशाला तुम्ही उत्खनन करताय, आम्ही इथे कितीतरी वर्षांपासून वर्शिप करतोय. किंवा आता अजमेरचा दर्गा, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीचा दर्गा, त्या ठिकाणी तर 800 वर्षापासून तो दर्गा आहे. म्हणजे तुम्ही सांगा 800 वर्ष आधी त्या ठिकाणी त्यांची जी हे आहे ते वर्शिपचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी सगळे जवळपास भारतातले प्रधानमंत्री जाऊन चादर चढवून आलेले आहेत, भाजपमधलेही अनेक लोक जाऊन चादर चढवून आलेले आहेत. आणि आता म्हणतात की या दर्ग्याच्या खाली महादेवाचं मंदिर आहे आणि आता त्याचं उत्खनन करायला सांगा बरं किती मोठं भांडण तिथं उद्भवेल. आणि म्हणजे अशी परिस्थिती झाली की देशामध्ये दुसरं काही महत्त्वाचं नाहीच आहे. इथं शेतमालाला भाव मिळत नाही आहे, आमचा माल घरामध्ये पडू नये, सरकारी शाळा बंद होत आहे, हे सगळे प्रश्न बाजूला ठेवा आणि आता हिंदू मुस्लिम भांडत बसा, हेच यांना हवं आहे. म्हणजे भाजपला तर हेच हवं आहे हे मला कळलेलं आहे, यांचं जे काही कॅरेक्टर कळलेलं आहे इतक्या वर्षामध्ये. आणि कारण की मी त्यांच्यापासून शिकून पण आलेली आहे, 3 वर्ष मी या हिंदुत्ववादी ऑर्गनायझेशनसोबत काम केलेलं आहे. तो विचार मला तेव्हा चांगला वाटला होता, पण मला जेव्हा कळलं की अरे हे लोक चुकीला चूक म्हणत नाही, खोट्याला खोटं म्हणत नाही, मोदीजी खोटं बोलतात, खोटं म्हणतच नाही, ते म्हणतात जाऊ दे, म्हटलं नाही मग प्रॉब्लेम आहे या विचारसरणीमध्ये जर जाऊ दे म्हणत असतील तर. कारण मी जाऊ दे नाही म्हणणार, मी जे चुकीचं आहे त्याला चूकच म्हणणार, काही असू दे. त्यामुळे मग मी ते सोडलं. विषय असा आहे की हे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट असताना आता चंद्रचूड यांना दोषी धरलं जात आहे. लोक म्हणतात की या सगळ्याला चंद्रचूड दोषी आहे आणि इथून पुढे जर हे होत राहिलं ना तर अराजकता माजेल आणि चंद्रचूड याला दोषी असेल. का? कारण की चंद्रचूड यांनी हा जो कायदा होता ना प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, जो सांगतो की जशी परिस्थिती आहे तशी राहू द्या, चंद्रचूड यांनी सांगितलं की नाही म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करू शकता तुम्ही. 2022च्या ज्ञानव्यापी केसमध्ये त्यांनी सांगितलं की तिथे नेमकं काय होतं ह्याची आपण इन्व्हेस्टिगेशन करायला परवानगी देऊ शकतो. अरे तुम्ही मूर्ख आहात का? म्हणजे एखाद्या मंदिराच्या खाली समजा हे उद्या प्रकाश आंबेडकर जसं म्हणत आहेत की गेले बुद्धिस्ट लोक, नाही इथं आमचं गौतम बुद्धाची मूर्ती होती, करा उत्खनन. किती हिंदू लोकांना वाईट वाटेल की अरे बाबा राहू दे ना, आता आमचं मंदिर आम्ही प्रार्थना करतोय, कशाला त्याच्या खाली जाता, आता मातीमध्ये काय गाडलं गेलेलं आहे, नाही ना जायला पाहिजे असं म्हणतील की नाही आपले हिंदू बांधव. मुस्लिमांचे सेम आहे, आता ते म्हणतात की त्याच्या खाली भांडणच वाढणार आहेत आणि हे महत्त्वाचे नाही आहेत भांडणं. त्याच्यामुळे चंद्रचूड यांनी जी आग लावलेली आहे ती वाढत जाणार आहे असं खूप लोक म्हणतात. ते न्यायाधीश दुष्यंत दवे तर काल रडले त्या करण थापर यांच्या इंटरव्ह्यूमध्ये. त्यांना इतकं वाईट वाटलं, त्यांना कळलं की आता पुढे काय होणार आहे आणि चंद्रचूड यांनी किती मोठा अपमान केलेला आहे या संविधानाचा, या कायद्याचा. चंद्रचूड यांनी असं नव्हतं म्हणायला पाहिजे की इन्व्हेस्टिगेशन तर होऊ शकतं. आणि लोक म्हणायला लागले की चंद्रचूड हे सुद्धा दबावाला बळी पडलेले आहेत या सत्ताधारी लोकांच्या. हे नव्हतं व्हायला पाहिजे. आपल्याकडे असे लोक होऊन गेलेले आहेत की जे कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडले नाही. जज लोया यांच्यावर किती मोठा दबाव होता अमित शहा यांचा, परंतु ते म्हणले की नाही मी त्यांच्या बाजूने निकाल नाही देणार, मी नोकरी सोडेल, मी माझ्या न्यायाधीश पदाचा राजीनामा देईल, गावाकडे जाऊन शेती करेल, पण मी त्यांच्या बाजूने निकाल नाही देणार, जे बरोबर आहे तोच निकाल देईल. असे लोक आहेत आताही आणि असे लोक होऊन गेलेले आहे. पण चंद्रचूड यांना ते जमलं नाही. त्याच्यामुळे चंद्रचूड यांचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना ते या गोष्टीची नोंद होईल, जी आग जी आहे ती इथून लावून दिलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण इतिहासामध्ये किती जाणार आहे. म्हणजे काल निरंजन टकले सरांनी व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की मी पण महाभारत वाचलेलं आहे, महाभारतामध्ये जे आत्ताचं दिल्ली आहे त्याला आधी हस्तिनापूर म्हणत होते आणि या हस्तिनापूरमध्ये पांडवांनी खूप मोठं कृष्णाचं मंदिर बांधलं आणि ते कृष्णाचं मंदिर तिथेच आहे जिथे सर्वोच्च न्यायालयाची बिल्डिंग आहे.
मग आता करणार का खुदाई सर्वोच्च न्यायालयाच्या खाली कुठलं कृष्णाचं मंदिर आहे, मग उभारायचं का कृष्ण मंदिर त्या ठिकाणी? थोडंसं लॉजिक लावा. म्हणजे काय भाजप हे का करते माहिती आहे का? तुम्ही रोजगार मागू नये, रोजगाराच्या प्रश्नाकडून तुमचं दुर्लक्ष व्हावं, नाही बाबा तिकडे दंगल सुरू झाली, जाऊ दे आपण सिक्युअर राहावं. असं होतं ना की एका ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली तर लोक बाकीच्या गोष्टी विसरून जातात, ते तिकडे सगळं लक्ष लागतं आणि आपल्या जीवाची पर्वा असते फक्त. तर हेच परिस्थिती जी आहे ती निर्माण करत आहे. तुम्ही उद्या म्हणू नये की सरकारी शाळा हे करा, काढा. तुम्ही म्हणू नये उद्या की बाबा हेल्थ सेक्टरमध्ये सुधार करा. तुम्ही म्हणू नये की आम्हाला नोकऱ्या द्या. तुम्ही म्हणू नये की महागाई कमी करा, पेट्रोलच्या किमती इतक्या का वाढतात. तुम्ही म्हणूच नाहीये. तुम्हाला फक्त ते हे सांगतील, अरे युद्ध आहे, समजून घ्या. असं समजून घ्या करतच हे करत राहणार आहे. बरं, यांचे जे मित्र आहेत ते तर श्रीमंत होतच आहेत. म्हणजे यांचं कार्यकाळ आल्याच्या नंतर तो माणूस कुठंच नव्हता, तो एशियामध्ये 1 नंबरला आला, अदानी, श्रीमंतीच्या बाबतीत. आज लोकांना जर सांगितलं तर लोक म्हणतात की अदानीला जर का आपण काढलं तर म्हणे लाखो लोकांचा रोजगार. लाखो? फक्त 35,000 लोकांना रोजगार दिलेला आहे या अदानींनी. लाखो बिखो काय नाही आहे. आणि या देशाची 70 कोटी इतकी जनता शेतीवर अवलंबून आहे. या शेतकऱ्यांसाठी काय करते सरकार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते जर करत नसेल ना तर आपला देश कुठे जात आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही इतकी क्रुशियल परिस्थिती आहे ना, शक्य तेवढ्या तुमच्या जितक्या मित्रमैत्रिणींना सांगता येईल हे समजून सांगा. त्यांना सांगा की याच्यात नका पडू. अरे बुद्धिस्ट लोकांकडे पण खूप पुरावे आहेत की त्यांच्या बुद्धमूर्तीचं कसं हिंदूकरण केलेलं आहे. ते भांडत बसतील तर काय अवस्था होईल. आपल्याला ते करायचं आहे का? आणि उकरतोच म्हणलं तर सगळीकडे आज मी जिथे बसलेली आहे तिथं पण खाली काहीतरी कुठलं तरी सापडेलच ना. सगळं उकरून भारताला काय मातोड्याचा ढीक करायचा आहे का? मी करायचं नेमकं काय आहे यांना? का यांना स्वतःचे सगळे दोष झाकण्यासाठी या सगळ्या गोष्टी उकरून काढायच्या आहे? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालं, EVM पासून तुमचं दुर्लक्ष व्हावं म्हणूनच ते संभल आणि इकडचं तिकडचं काढलेलं आहे. आणि आता अजमेर शरीफची गोष्ट करतात हे लोक. अत्यंत खरोखर त्रासदायक आहे. दुष्यंत दवे यांना रडू आलं, मी खरोखर समजू शकते. एक सच्चा भारतीय असेल ना की ज्याला वाटेल की नाही, माझ्या देशामध्ये शांती नांदली पाहिजे, इथल्या लोकांचे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे, इथल्या या देशामध्ये आनंद राहिला पाहिजे, समृद्धी राहिली पाहिजे, राजकारण्यांनी चांगलं वागलं पाहिजे, असं खरोखर ज्या नागरिकांना वाटतं ना त्यालाच रडू येतं. बाकी कुणालाही नाही रडू येत. दुष्यंत दवे काही मुसलमान नाही आहे की त्यांना रडू यायला अजमेर शरीफचं काय होतंय. उद्या बुद्धिस्ट लोकांनी जर म्हणलं ना पांडुरंगाचं मंदिर खोदा तरी पण रडूच येणार आहे. मला पण वाईटच वाटेल की आता थांबवा यार, नका करू हे. तर हे असं सगळं आहे. या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही चर्चा करता का तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर? हे करायला पाहिजे. मला असं वाटतं की देशाला आता ना नवीन स्वातंत्र्याची गरज आहे. जसं पहिलं स्वातंत्र्य युद्ध लढलं ना, आता हे सुद्धा स्वातंत्र्य युद्धच आहे. या घाणेरड्या विचारांच्या लोकांपासून आपल्या देशाला मुक्त करणं किंवा त्या लोकांना समजावून सांगणं की अरे बाबा थांबा, निदान लोकांची डोकी तरी खराब नका करू. असं सगळं आहे. तुमच्या कमेंट्स नक्कीच कळवा. शक्य असेल व्हिडिओ तुमच्या त्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा जे मंदिर मस्जिदवरून भांडत असतात. थांबते.